मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। या प्रकरणात 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र मुख्य आरोपी अद्याप अटकेत नसल्यानं घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी काल सकल सर्वपक्ष संघटना आणि समाजाच्या वतीनं कडाडीत बंद पाळण्यात आला। दरम्यान या प्रकरणी बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार आणि भाजप नेते सुरेश धस यांनी हत्येप्रकरणी मोठा दावा केलाय। संतोष देशमुखांना आरोपींनी सलग 3 तास मारहाण केल्याचा मोठा दावा त्यांनी एका मुलाखतीत केलाय। तसंच 3 तास मारहाण पोलीस स्टेशनच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये केल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय। सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुखांना ज्यावेळी आरोपींनी गाडीत उचलून नेलं त्यानंतर त्यांनी सलग 3 तास मारहाण केली। ही मारहाण पोलीस स्टेशनच्या 5 किलोमीटर अंतरावर झाली। पोलिसांचं काम होतं की पोलीस दल बोलावून 5 किलोमीटरमध्ये सगळीकडे पोलिसांच्या गाड्या पाठवाव्यात। 2 स्कॉर्पिओ आहेत, तिथे पाठवल्या पाहिजे होत्या। पोलिसांनी 3 तास कुठेही पाऊल उचललेले नाहीत। दैठणा नावचं गाव आहे जे बॉर्डरवरती आहे। मारहाण करणाऱ्या मुलांनी संतोष देशमुखांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली आहे। संतोष देशमुख यांच्या अंगावर 1 इंच जागा शिल्लक नाही। शरीरावर सगळीकडे मारहाणीचे वळ उमटले। फायटरनं मारहाण केली गेली। लायटरने डोळ्याला चटके दिले। संतोष देशमुखांची आणि तुमची छोट्या गोष्टीवरून भांडणं झाली, पण अशा प्रकारे अमानुषपणे हत्या योग्य नाही। शुक्रवारी कुणाच्या फोनमुळे फिर्याद घेतली नाही याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे। हे फक्त मसाजोगपुरती तीव्र संतापाची लाट उसळलेली नाही, ही लाट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। संपूर्ण जिल्ह्याला या गोष्टीचा राग आलेला आहे। सगळेच लोक द्वेषानं बोलतायत। इतकी महाभयंकर, अतिशय निर्घोण, अतिशय चुकीच्या पद्धतीनं ही हत्या आणि अतिशय किरकोळ कारणासाठी, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला जातो, ही मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासातली पहिली घटना नाही। काही पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे। पाटील नावाचे कोण कर्मचारी आहेत, महाजन नावाचे कर्मचारी, एक बनसोडे म्हणून कर्मचारी, त्यांचं नाव सांगितलं गेलंय। 40-40 मिनटं जर ते बोलावूनही येत नसतील आणि 3 तासामध्ये FIR घेतला गेला नाही, कारण अपहरण झाल्याच्या नंतर 15व्या मिनिटाला पोलीस स्टेशनला त्यांचे आत्तेभाऊ गेलेले, म्हणजे तातडीनं जर फिर्याद घेतली गेली असती आणि लगेच शोधाशोध केली असती तर संतोषचा जीव गेला नसता। इतक्या चुकीच्या पद्धतीने 3 तास सतत मारहाण जर केली तर माणूस जिवंत कसा राहील? म्हणून त्यांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे। त्यामुळं जर त्यांची इन्व्हॉल्वमेंट, मी बेजबाबदार स्टेटमेंट करणार नाही, परंतु पुढील तपासामध्ये जर आता इथं सगळ्या ग्रामस्थांचा ठराव झाला आहे, कुटुंबियांचा ठराव झाला आहे। अगोदर काही लोकांनी अतिउत्साहामध्ये CID चौकशीची मागणी केली वेगवेगळी, परंतु इथं CID चौकशीची गरजच नाही। आमचं सर्वांचं मत असं झालं आहे की ॲडिशनल SP पांडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास व्हावा।